नमस्कार. मागील 5 लोकसभा निवडणुकांचा आढावा जर आपण घेतला तर ढोबळमानानं असं दिसून येतं की भारतीय जनता पार्टीची बऱ्यापैकी मजबूत मानली जाणारी आणि हक्काची वोट बँक ज्या प्रदेशांमध्ये निर्माण झालेली आहे देशाच्या, म्हणजे यूपी, एमपी, बिहारमधील काही भाग, ज्याला प्रेमानं आम्ही गायपट्टा म्हणत असतो. कारण काम, धंदा, नोकरी, शिक्षण आदी पोटापाण्याच्या प्रश्नांपेक्षा आणि रोजच्या दैनंदिन जीवनात आपल्याला भेडसावणाऱ्या अडचणींपेक्षा, समस्यांपेक्षा गाय, धर्म, मंदिरं, मशिदी वगैरेंना अधिक महत्त्व देणारी बथ्थड लोक त्या पट्ट्यामध्ये जास्त आहेत. भोंदू बुवा बाबा ही तिथली दैवत आहेत, म्हणून तो गायपट्टा. आणि साला नेमकी ती मोठी राज्य आहेत, जास्त खासदार देणारी राज्य आहेत. असे सगळे प्रदेश ही भारतीय जनता पार्टीची हक्काची वोट बँक. जिथे लोकांमध्ये सुशिक्षितपणाचं प्रमाण अधिक आहे, बऱ्या वाईटातील तारतम्य समजण्याची विवेक बुद्धी आहे, तिथे भारतीय जनता पार्टीला कोणतंही स्थान नाही. उदाहरणार्थ दक्षिणेकडची सगळी राज्य. सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या आपल्या महाराष्ट्राचाही गायपट्ट्यामध्ये समावेश व्हावा यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी मागील काही वर्षांपासून प्रचंड मेहनत घेत आहेत. पण निदान अजून तरी त्यात त्यांना पूर्णपणे यश आलेलं नाही. इथल्या नामदेव तुकाराम ते गाडगेबाबांपर्यंतच्या संतांनी आणि प्रबोधनकार ठाकरेंपासून ते डॉक्टर दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्यापर्यंतच्या सर्व समाजसुधारकांनी इथल्या मातीमध्ये रुजवलेलं प्रबोधन त्यासाठी कारणीभूत आहे. या मातीमध्ये रुजलेले ते सुधारणावादी विचारांचे सगळे प्रबोधन उखडून काढण्यासाठीच महाराष्ट्रद्रोही भारतीय जनता पार्टीचे लोक त्या बागेश्वरच्या ढोंगी बाबाला, महाराजाला किंवा त्या उथळ प्रदीप मिश्राला वगैरे इकडे आणत असतात. परंतु तुकोबारायांनी जे इथे पेरलंय, रुजवलंय किंवा आपल्या प्राणांचं बलिदान देऊन दाभोलकर, पानसरे यांनी जी जागृती निर्माण केलेली आहे, ती अशा या ढोंगी बुवाबाबांना इथे आणून भाजप संपवू शकणार नाही. ठीक आहे की अनेक बाटगे निर्माण झाले, भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला जाऊन बसले, त्यातून भाजपने महाराष्ट्राची सत्ता हस्तगत केली. परंतु या सगळ्यातून त्यांनी त्यांच्या पाठी जो होता नव्हता तो जनाधारसुद्धा गमावला. आणि त्याची प्रचिती फडणवीसांना या निवडणुकीच्या निकालातून नक्की येणार आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार तर दखलपात्रसुद्धा उरणार नाहीत. आणि मग त्यानंतर फडणवीसांचं काय होणार याचीसुद्धा उत्सुकता असणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नकली शिवसेना असं मोदी आणि अमित शहा म्हणत आहेत. त्यांचं पाहून एकनाथ शिंदेसुद्धा तसाच दावा करतायत. मग उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंपेक्षा कितीतरी अधिक खासदार या निवडणुकीमध्ये निवडून आणल्यावरती हे मोदी, शहा आणि शिंदे काय म्हणणार आहेत? अजित पवारांपेक्षा कितीतरी अधिक उमेदवार, खासदार शरद पवारांनी निवडून आणल्यानंतर कोणती राष्ट्रवादी खरी ठरणार आहे? निवडणूक आयोगाला मॅनेज करून पक्ष पळवणं, पक्षाचं नाव आणि चिन्ह पळवणं वगैरे सोपं झालं आहे सध्याच्या काळात. परंतु राज्यातील जनतेला हे फुटीर लोक कसं काय मॅनेज करू शकणार? असो, विषय खरं तर आजचा मला वेगळा बोलायचा होता आणि गाडी दुसऱ्याच ट्रॅकवरती गेली. तर तो जो गायपट्ट्याचा प्रदेश आहे त्या भागामध्ये मतदान मोठ्या प्रमाणात झालं तर भारतीय जनता पार्टीला निवडणुकीमध्ये फायदा होतो, असं मागील 4 लोकसभा निवडणुकांच्या निकालांमधून समोर आलेलं आहे. तिथे मतदान कमी झालं तर भारतीय जनता पार्टीला निश्चितपणे नुकसान होतं. आणि यंदा आत्तापर्यंत पार पडलेल्या निवडणुकांच्या 2 टप्प्यांमध्ये याच भागांमध्ये मतदान कमी झालेलं आहे. 65 ते 70% वरती तिथे मतदान व्हावं अशी भारतीय जनता पार्टीची अपेक्षा आणि व्यूहनीती होती. परंतु प्रत्यक्षात ते 52 ते 57% मध्येच अडकलेलं आहे. आणि त्यामुळेच भाजपच्या गोटामध्ये चिंतेचं वातावरण आहे. राम मंदिराचा मुद्दा लोकांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यात फार प्रभावी ठरलेला नाही, हे महत्त्वाचं. निवडणुकीच्या निमित्तानं देशभरात जी एक लाट निर्माण करायची असते भारतीय जनता पार्टीला, आणि मग त्या लाटेवरती स्वार होऊन जे फ्लोटिंग वोटर्स किंवा कुंपणावरचे मतदार असतात त्यांना आपल्याकडे खेचण्याचा, ओढण्याचा भारतीय जनता पार्टीचा डाव असतो. तसं काहीही यावेळेला भाजपला निदान अजून तरी जमलेलं नाही. मला काय म्हणायचं ते लक्षात येतं आहे का तुमच्या? म्हणजे असं पहा, 2014ला आजपासून बरोबर 10 वर्षांपूर्वी वातावरण काय होतं देशातलं? त्या अण्णा हजारेंना वगैरे हाताशी धरून संघ भाजपने काँग्रेस पक्षाच्या कारभाराविरोधामध्ये प्रचंड रान उठवलं होतं. मोदींची निष्क्रिय कारकीर्द पाहिल्यावरती आता 10 वर्षातली आज मनमोहन सिंग यांचं सगळीकडे कौतुक होतं, आपण करतो. परंतु तेव्हा त्यांच्यावरती प्रचंड टीका केली जात होती. काँग्रेसला सत्तेतून हटवल्याशिवाय आता देशाचं आपल्या काही खरं नाही असं वातावरण भाजपनं तेव्हा तयार केलेलं होतं. आणि मग तशा त्या अनुकूल वातावरणात देशातील सगळ्या मीडियाचा वापर करून
मोदींना जनतेसमोर पद्धतशीररित्या लॉन्च करण्यात आलं. त्यांनीही मग त्यानंतर आपले मित्र असलेल्या अदानीच्या विमानातून आणि हेलिकॉप्टरमधून देशभर झंझावाती प्रचार दौरे करून लोकांना वारेमाप आश्वासनं देऊन टाकली. वर्षाला 2 कोटी रोजगार देणार, परदेशातील कालाधन वापस आणून प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करणार, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना दुप्पट मोबदला मिळवून देणार, MSP देणार. काय 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 लोक या सगळ्याला भुलणं साहजिकच होतं. भुलले लोक आणि दिला देश मोदींच्या हाती. पुढे प्रत्यक्षामध्ये काय घडलं? दरवर्षी तर सोडाच, पण गेल्या 10 वर्षात मिळून मोदी 2 कोटी रोजगार निर्माण करू शकले नाहीत. वर गटारातून गॅस काढून पकोडे तळणे हा सुद्धा रोजगारच आहे असं महान तत्त्वज्ञान युवकांना मन की बातमधून ऐकण्याची पाळी आली. आणि आज घडीला तर देशातील बेरोजगारीची भयावह अशी परिस्थिती झालेली आहे. परदेशातील कालाधन वापस आणणं लांबच राहिलं, उलट देशवासियांची आणि देशातील बँकांची अब्जावधी रुपयांची लूट करून अनेक उद्योजक व्यावसायिक गेल्या 10 वर्षांमध्ये सुखरूपपणे परदेशामध्ये पळाले. आणि विशेष म्हणजे त्यातले 90% भगोडे मोदींच्या राज्यातले आहेत. स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी ही दूरचीच गोष्ट राहिली. उलट शेतकऱ्यांच्या हाल अपेष्टांमध्ये आणि त्यांच्या आत्महत्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. देशात धर्मांधता वाढली, अनेकांचे जॉब गेले. नको आम्हाला तुमचे ते अच्छे दिन, आमचे होते ते बुरे दिन परत करा असं म्हणण्याची पाळी लोकांवरती आली. 5 वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती देशवासियांची बहुसंख्येने मानसिकता होती. लोकांचा भ्रमनिरास झाला होता. आठवा तुम्ही, खरोखर आठवा, बघा हे खरं आहे की नाही. तेव्हा निवडणुकीच्या आधी जे सर्वे होत होते 2019च्या, त्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यात फारशी तफावत दिसत नव्हती. राहुल गांधी आणि मोदींना टक्कर देताना दिसत होते. त्यांना राहुल गांधींना प्रचंड प्रतिसाद लाभताना दिसत होता लोकांचा. निकालाबाबत कोणतीही खात्री कोणीही व्यक्त करू शकत नव्हतं, अशी दोलायमान स्थिती होती. 2014 ते 19 या 5 वर्षांमध्ये विकासाच्या नावाने सगळा ठणठण गोपाळच होता. उलट नोटबंदीने वगैरे लोक कावलेली होती, त्रस्त झालेली होती. त्यामुळे 2014 प्रमाणे विकासाच्या मुद्द्यावरती मोदींना किंवा भाजपला काहीही बोलणंच शक्य नव्हतं. एखादी लाट निर्माण झाली नाही तर पुन्हा सत्ता स्थापनेचं आणि पंतप्रधान होण्याचं आपलं स्वप्न कदाचित भंग पावू शकतं, हे चाणाक्ष मोदी आणि शहांच्या लक्षात आलेलं होतं. आणि मग पुलवामा घडलं. त्यात आपले 40 जवान आपल्या प्राणांना मुकले. आता तो हल्ला कसा झाला वगैरे सगळंच जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अगदी सविस्तरपणे समोर आणलेलं असल्याने त्यावरती पुन्हा मी काही भाष्य करण्याची इथे आता गरज नाही. परंतु त्याचा बदला म्हणून मग ते बालाकोट प्रकरण घडवण्यात आलं. संपूर्ण मीडियाला हाताशी धरून देशभर एक वातावरण निर्मिती करण्यात आली. आणि मग आपल्या त्या पुलवामातील शहीद सैनिकांच्या नावाने आणि बालाकोटच्या नावानं मोदींनी मतं मागितली आणि ते निवडून आले. देशभावना आणि धर्मभावना यांना आपली बहुसंख्य जनता भारावून जाते आणि खऱ्या खोट्याचा काहीही विचार न करता लगेच बळी पडते. मग आपल्या धंद्यासाठी लोकांच्या याच मानसिकतेचा अचूक वापर करून घेणारा आता बाबा रामदेव असो किंवा संघ, भारतीय जनता पार्टी आणि मोदी अमित शहा असो. त्या निवडणुकीच्या नंतर 21 जुलै 2019च्या लोकसत्तामध्ये लोकरंग पुरवणीमध्ये एक लेख प्रकाशित झालेला होता. काही तज्ज्ञ मंडळी त्या 2019च्या निवडणुकीच्या काळामध्ये प्रगत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे लोकभावनेचा आढावा घेऊन त्याचा अभ्यास आणि विश्लेषण करत होते. रोजच्या रोज त्यांनी त्या लेखामध्ये अनेक दाखल्यांसह स्पष्टपणे नमूद केलेलं होतं की पुलवामा घडण्यापूर्वी देशातील बहुसंख्य जनतेने मतदानासाठी कोणत्याही एका पक्षाचा ठामपणे विचार केला होता अशी परिस्थिती अजिबात नव्हती. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस आघाडीला समसमान संधी होती. तेव्हा नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेमध्ये सुद्धा तेव्हा विशेष तफावत नव्हती. परंतु पुलवामा घडलं, मग बालाकोट घडवण्यात आलं आणि त्यानंतर मात्र सगळी परिस्थिती अवघ्या काही तासांमध्ये बदलून गेली. वातावरण भारतीय जनता पार्टीला आणि मोदींना पूर्णपणे अनुकूल झालं आणि त्या लाटेवरती स्वार होत मग मोदींनी दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदावरती स्वतःची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर कोणत्याही मार्गाने का असेना दुसऱ्यांदा मिळालेल्या या संधीचं मोदींनी सोनं केलं का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अंधभक्त त्याचं उत्तर होय असंच देतील, यात काही शंका नाही.
त्यांना देशात प्रचंड वाढलेली सध्याची बेरोजगारी दिसणार नाही. योग्य शिक्षण आणि रोजगाराच्या संधीच्या अभावी लक्षावधी लोक देश सोडून परदेशात जात आहेत ते त्यांना दिसणार नाही. महागाई प्रचंड वाढलेली त्यांना दिसणार नाही. देश आर्थिक महासत्ता होतोय म्हणजे सर्वसामान्य देशवासी श्रीमंत होत आहेत की काही मुठभर उद्योगपतींची संपत्ती प्रचंड वाढते आहे यातला फरक त्यांना कळणार नाही. देश जर जगातील सगळ्यात मोठी अर्थसत्ता बनतोय तर देशातील तब्बल 80 कोटी जनतेला मोफत अन्नधान्य मोदी का देत आहेत हा प्रश्न त्या भक्तांना पडणार नाही. शेतकऱ्यांना वारंवार आंदोलनं का करावी लागत आहेत आणि सरकार ती का दडपण्याचा प्रयत्न करते हा विचार त्यांच्या डोक्यात येणार नाही. श्रीलंका असो, मालदीव असो, नेपाळ असो, सगळे आपल्या सभोवतालचे छोटे देश का आपली साथ सोडून चीनच्या कंपूमध्ये सामील होत आहेत ही आपल्या देशाची फसलेली परदेश नीती या भक्तांना दिसणार नाही. लडाखवासियांचा आक्रोश त्यांना दिसणार नाही. 2014 साली देशावरती असलेलं 55 लाख कोटी रुपयांचं कर्ज आता 225 लाख कोटी रुपयांच्या वरती पोहोचलं आहे याचं त्यांना काही वाटणार नाही. मोदींच्या या वजाबाजूंपैकी त्यांच्या भक्तांना काहीही दिसणार नाही. पण आता वास्तव समजलेल्या जनतेला, भरडल्या जात असलेल्या जनतेला तर हे सगळं दिसतंय ना. ते कसे काय मोदींना भुलणार? ज्यांची पोरं शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी मिळत नसल्याने बेरोजगार म्हणून फिरतायत अशा पालकांना राम मंदिर किंवा 370 वगैरे मुद्दे कसे काय प्रभावित करणार? उत्कर्षाची संधी दिसत नसलेले तरुण कसे काय त्या सगळ्याला भुलणार? मोदी आणि भारतीय जनता पार्टीची सगळी गोची तिथेच झाली आहे. मतदानाचे 2 टप्पे जवळपास आपण गमावल्याचा अंदाज आल्यानेच भाजपच्या गोटामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. पुढच्या टप्प्यांच्या आधी आता कृत्रिमरित्या एखादी लाट निर्माण केली नाही तर आपलं काही खरं नाही हे संघ भाजप आणि मोदींच्या पुरतं लक्षात आलेलं आहे. मोदींनी त्यासाठी प्रयत्न केले नाहीत अशातला भाग नाही. सुरुवातीलाच त्यांनी त्या कच्च्या तेऊ बेटाचा प्रश्न उकरून काढला परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. मग काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यावरून खोटीनाटी वक्तव्य त्यांनी केली त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. हिंदू मुस्लिम असं त्या जाहीरनाम्यामध्ये काहीही नसताना त्या जाहीरनाम्याला मुस्लिम लीगचा जाहीरनामा मोदींनी ठरवला परंतु त्यानंतर सुद्धा अपेक्षित पडसाद उमटत नाहीत. हे पाहून मग हे काँग्रेसवाले सत्तेत आले तर तुमची संपत्ती जप्ती करून मुस्लिमांना वाटतील, तुमच्या बायकांच्या गळ्यांमधील मंगळसूत्र जबरदस्तीने काढून घेऊन मुस्लिमांना देऊन टाकतील असं काहीतरी बरळून झालं. परंतु ते सुद्धा खरं सांगतो वाया गेलं. लोकांचा आता मोदींच्या या हिंदू मुस्लिम हा जो नेहमीचा राग आहे त्याच्या आलापण्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मोदी अधिकच अस्वस्थ आहेत. आता पुन्हा पुलवामासारखं काही घडलं तर ते बुमरँग होईल. मोदी अडचणीत आले तर पाक व्याप्त काश्मीरवरती POKवरती आपल्या सैन्याला हल्ला करायला लावतील असं बऱ्याच लोकांनी आधीच जाहीर करून टाकलं. त्यामुळे तसं करणं सुद्धा अवघड झालं. मग आता नेमकं करायचं तरी काय हा प्रश्न त्यांच्यासमोर असणार. एक भयगर्भित कुतूहल आणि उत्सुकता आता त्याच प्रश्नाच्या उत्तराची आहे. पाहूया काय होतंय. काही नाही घडलं तर चांगलंच आहे. असो, थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन, चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का? पहा आता 2 लाखाचा सबस्क्रायबरचा आकडा अगदी जवळ दिसू लागला आहे. तुम्ही मनावर घ्याल तर अधिक लवकर तिथपर्यंत आपल्याला पोहोचता येईल. त्यामुळे आता लगेचच सबस्क्राईब करा. एपिसोड आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.